आतुरता होती ही स्पर्धा केव्हा रंगणार, स्पर्धेचा दिवस केव्हा उजडणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आणि तदनंतर मात्र आता खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। तिसरा दिवस प्रेक्षकांची देखील मांदियाळी पाहायला मिळते, सगळ्याच प्रेक्षकांचं लक्ष या संपूर्ण स्पर्धेवर आणि आता मोठ्या मॅचला सुरुवात केली जाते। एका बाजूला आपण जर पाहिलं तर संघ खेळतोय तो म्हणजे हिरजीबागची माऊली आणि त्यांच्या विरुद्ध प्रभात क्रीडा मंडळ। टॉस जिंकलाय टीम हिरजीबागची माऊली या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय। दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी। स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर बॅटर आहेत सलामीवीर श्रीमान आणि त्याच्या समवेत निमिष ही जोडी आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 पहिली ओव्हर हाताळण्यासाठी नरेश आले गोलंदाजीसाठी। मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते। दिवस क्रमांक 3 मधील पहिला सामना, पहिला बॉल SPL आणि हा पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न। बॉल चांगला हाताळला होता गोलंदाजाने आणि पहिलं षटक थोडंसं थांबून बॅटिंग करावी लागेल मैदानावर, कारण धावांचा डोंगर रचायचा असेल तर मात्र बॅटिंग करणं या मॅच मध्ये गरजेचं आहे। टॉस देखील हिरजीबागची माऊली या संघाच्या बाजूने लागलाय आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला असताना मात्र आता पहिल्या षटकाच्या खेळाला देखील सुरुवात झाली आहे। पुढचा बॉल समोर फटका खेळलाय, फिल्डर आहेत लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत पोहोचलेत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय। लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। एक डावकुरा हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी। हो, यावेळेला हलक्या हाताने ढकललंय, स्टिअर केलंय चेंडूला, पुश केलंय आणि तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली आहे। धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 2 या आकड्यावर। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 2 धावा धावफलकावरती झाल्या। चांगली सुरुवात। हो, यावेळेला थोडीशी दुसरा चुकली, वाईड बॉल पंच घोषित करतायत, अतिरिक्त धाव आली आहे। धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 3 या आकड्यावर। आणखीन एक बॉल सोडून दिलाय, पुन्हा एकदा वाईड बॉल पंच घोषित करतील। दक्षिण मुंबईतील एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि तीच साईराज प्रीमियर लीग भेटीला आली आहे। पुढचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला, ऑन साइडला फटका खेळलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत, लॉंग ऑन मधून बॉलला अडवलंय, आणखीन एक धाव पूर्ण केली आहे। धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 5 या आकड्यावर। 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त, 5 धावा धावफलकावरती। हाच क्रिकेटचा महासंग्राम, सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर आणि हा पुढचा बॉल टॅप केलाय, फटका चांगला आहे, डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, एकच धाव मिळेल। धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 ऑन बोर्ड। निमिष डावखुरा फलंदाज। पुढचा बॉल समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवले गोलंदाजाने आणि धावबाच्या स्वरूपात आता निमिष माघारी परतताना पाहायला मिळेल। म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 6, एक गडी बाद। नवीन फलंदाज आपण पाहतोय, बॅटर आहे अनिकेत, बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतील नवीन फलंदाज। खूप सारे योगदान, खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे, कारण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आहे आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय बंटी। दुसरं षटक, पहिला बॉल गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बंटी आलेत। ओहो, यावेळेला स्विंग केलाय, बॉल टर्न केला आणि डायरेक्ट थ्रो। पंचांकडे पाहावं लागेल, नॉट आउट पंच घोषित करतायत आणि धाव देखील पूर्ण केली आहे। एक धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 7 या आकड्यावर, 7 ऑन बोर्ड। पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलल्या बॉलला, पुन्हा एकदा एक धाव घेतली आहे। लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतायत। एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं आयोजन आपण पाहतोय आणि खूप सारी मेहनत आयोजन समितीने देखील घेतली आहे। SSS म्हणजे श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल, यावेळेला बॉल आपण पाहिलं तर जाऊन बरोबर आदळला यस्त्यांवर आणि आणखीन एक विकेट आली आहे। फलंदाज आपण पाहतोय श्रीमान देखील माघारी परतलेत। विशेष बाब म्हणजे दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आणि आता आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते। नवीन बॅटर आहेत अभिषेक, बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत।
ओ यावेळेला देखील पुन्हा एकदा पिचिंग झाला, थोडासा वळण घेतलं बॉलने आणि हलक्या हाताने कव्हर क्षेत्रामध्ये ढकलल्यानंतर मात्र एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. 9 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. धाव संख्या आता एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती झाल्यात. हो यावेळेला चांगला बॉल, फिल्डर आहेत, बॉल अडवले जरूर आणि तोपर्यंत एक चौटी धाव घेतली आहे. धावा येत आहेत. धावा येणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये, कारण धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 11 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक, 1 टू गो. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल. 11 धावा धाव फलकावरती. ओहो यावेळेला पडल्यानंतर वळण घेतलंय बॉलने आणि आता वाईड बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव येईल. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला काय फिल्डिंग केली आहे पहा. बॉल अडवलं जरूर, बॉल आतमध्ये ढकलल्यानंतर मात्र एक धाव पूर्ण देखील केली. षटक क्रमांक आता 2 चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 13. 2 गडी बाद. 13 धावा धाव फलकावरती झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत आणि आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. अमोल आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 अमोल. हो हो बॉल पहा काय हाताळलाय. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, फलंदाजाला कळला देखील नाहीये आणि पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आता नो बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. हो यावेळेला पुन्हा एकदा पायावर जाऊन बॉल आदळलाय आणि आता आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओहो आतमध्ये आलाय, बॉल बरोबर जाऊन आदळलाय यष्ट्यांवर आणि आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फर्निचर डिस्ट्रॉइड आणि फलंदाज मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना वैभव. काय बॉल हाताळलाय. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर बरोबर जाऊन आदळला यष्ट्यांवर आणि विकेट देखील आली आहे. ओहो पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. पडतोय बॉल, पडल्यानंतर आतमध्ये येतोय. फलंदाजाला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. डॉट बॉल. गोलंदाजांनी मात्र पकड मजबूत केली या मॅचवर. रन झाले धाव फलकावरती 15. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. कव्हर्स मध्ये फिल्डर आहे. चूक झाली आहे, थोडीशी चूक. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिलं आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. थोडीशी चूक झाली आणि 2 धावा त्या ठिकाणी धावून देखील पूर्ण केल्या. आतमध्ये आला. आता आणखीन एक विकेट येईल. फलंदाज माघारी परतलेत म्हणजे षटक क्रमांक आता 3 चा खेळ देखील समाप्त झालाय. 17 धावा धाव फलकावरती झालेत. 17. शेवटचे 6 बॉल शिल्लक. तन्मय आलेत बॅटिंग साठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी नरेश. नरेश येतात गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 4 आणि आता हा पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मिड ऑनला, बॉल अडवतील. आणखीन एक डॉट बॉल इथे येताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुढे आले, फटका खेळलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आणि क्या बात आहे. आणखीन एक रनआउट येताना पाहायला मिळतोय आणि फलंदाज माघारी परतलेत. विकेट. अनिकेत माघारी परतले. स्वतः कर्णधार देखील आहेत संघाचे आणि तेच मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आहेत किरण. नाबादच रन आहे. रन मात्र करावे लागतील या मॅच मध्ये आणि तोच किरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
ओहो, चांगला बॉल, फिल्डर लॉंग ऑफ मध्ये आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 18 धावा धाव फलकावरती झालेत. आज क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. साईराज प्रीमियर लीग आपण पाहतोय. 9वं पर्व आपण पाहतोय या स्पर्धेचं. आणि पुढचा बॉल हो, यावेळेला देखील हलक्या हाताने ढकलले, स्टिअर केले चेंडूला आणि आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. धाव संख्या आता जाऊन पोचले धाव फलकावरती 19 या आकड्यावर 19. हो, पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि हा बॉल देखील आपण पाहिलं तर आता गोचंकी क्षेत्रानं जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव येईल. धाव संख्या आता जाऊन पोचले धाव फलकावरती 20 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक 1 टू गो आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आणि याच पहिल्या डावातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो, पुन्हा एकदा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. डायरेक्ट थ्रो, आता डायरेक्ट थ्रो आणि आणखीन एक विकेट आली आहे. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 20. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम 24 बॉल मध्ये 21 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होते. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम म्हणजेच की काय, या 21 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. दोन सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे बंटी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नरेश. आणि गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 श्रीमान गोलंदाजीसाठी आले. 24 बॉल मध्ये 21 धावा करायचे आहेत आणि पहिलं षटक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी श्रीमान. हो, पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय आणि ऑन साइडला ढकलत असताना मात्र एक धाव पूर्ण देखील केली आहे. चांगली सुरुवात. मॅचचं समीकरण मात्र बदललंय कारण 23 बॉल मध्ये आता 20 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. श्रीमानचं हे पहिलं षटक आपण पाहतोय आणि दिवस क्रमांक 3 आज जर आपण पाहिलं तर शनिवार आणि पहिलीच मॅच मैदानामध्ये रंगते. प्रभात क्रीडा मंडळ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय इर्जीबागची माऊली. आणि याच दोन संघांमध्ये ही पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एवढं मोठं आयोजन, एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं आयोजन कोण करू शकतं? ते करू शकतं म्हणजे साईराज मित्र मंडळ आणि त्यांच्याच वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय साईराज प्रीमियर लीग. आता 3 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल फटका खेळलाय आणि बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय आणि 4 धावांच्या मदतीने 7 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर फटका खेळायचा होता. चांगला प्रयत्न केलाय
आणि रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळते. एवढ्या जोरात फटका खेळला होता. अगदी नरेशच्या बॅटमधून या आधीच्या बॉलवरती देखील आपल्याला चौकारच पाहायला मिळाला होता आणि आताचा बॉल मात्र आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे जय माता दी आणि शिवडीचा महाराजा. दोन्ही संघांच्या खेळाडूंना देखील विनंती आहे आपण मैदानामध्ये उपस्थित राहा. हा सामना संपल्यानंतर पुढील सामन्याला सुरुवात केली जाईल. सामना क्रमांक 2 आजच्या संपूर्ण दिवसामधील जय माता दी विरुद्ध शिवडीचा महाराजा या संपूर्ण स्पर्धेतील 18वा सामना पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आलाय थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले नरेशच्या बॅट मधून आणि त्या 2 चौकारांनी मात्र मॅचचं गणितच बदलून गेलंय. कारण 18 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि आता 18 बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत. ओहो यावेळेला चांगला बॉल पडल्यानंतर पहा काय वळण घेतलंय बॉलने आणि डॉट बॉल आलाय. ओहो पुढचा बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. धाव घेतलीये 1. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 13 या आकड्यावर. पुढचा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. हो टॅप केलाय समोरच्या दिशेने फिल्डर. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 15. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकललाय. गोशंकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. आणखीन एक चेंडू आता या चेंडूवरती 1 धाव आली आहे. हो पुढे आलेत फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर. ओ हो चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता विकेट देखील येताना पाहायला मिळते. फलंदाज आउट. ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बारा बॉल मध्ये आता करायचे आहेत. 17 झालेत. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. आतमध्ये आलाय चेंडू. टॅप केलाय. चांगला फटका. चांगला कनेक्शन पाहायला मिळालंय. बॉलला ढकलले हलक्या हाताने गोचंकी क्षेत्रात. वंडी आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू. 1 धाव पंच घोषित करतील. आता धावा झाल्या धावफलकावरती 18. म्हणजे जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. ओ यावेळेला चांगला बॉल पायावर जाऊन आदळलाय. बॉल आतमध्ये आला. पडल्यानंतर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलतंय. चांगला फटका पुन्हा एकदा आणि हा बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. चौकार म्हणजेच सामना देखील फिनिश आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम